ही भाजी नुसती चविष्टच नाही तर झटपट देखील होते। म्हणून जर अचानक कोणी पाहुणे आले आणि तुम्ही त्यांना ही भाजी आणि भाकरी बनवून दिली तर तुमची सगळीकडे नक्कीच वाहवाही होईल। हा पहा, मस्त आणि झटपट बनणारा कोल्हापुरी स्पेशल अख्खा मसूर। ही भाजी तुम्ही भाकरी सोबतच नाही तर भातासोबत पण खाऊ शकता। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगवाले श्रद्धा आणि प्रकाश। तर आजची जी रेसिपी आहे ती आहे कोल्हापूरवरून। तर गेस करून सांगू शकता की काय आहे रेसिपी? अगदी बरोबर, आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर स्पेशल अख्खा मसूर। सर्वप्रथम इथे मी एक टोप घेऊन तो स्वच्छ पुसून घेतला आहे। आता या स्वच्छ पुसून घेतलेल्या टोपामध्ये आपण साधारण 1 वाटी अख्खा मसूर घेणार आहोत। हे मसूर तुम्ही रात्रभर किंवा 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवून कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेऊ शकता। जर हे अख्खे मसूर तुम्हाला लवकर बनवायचे असतील तर 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याखाली धुवून कुकरमध्ये याच्या 4 ते 5 शिट्या करून घेऊ शकता। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साधारण एवढं आपला बोट पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी ह्या मसूरमध्ये टाकून घ्यायचं। मग आता गॅस पेटवून कुकरमध्ये हे मसूर 4 ते 5 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे। कुकरच्या शिट्या होईपर्यंत इथे आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत। सर्वप्रथम इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे स्वच्छ धुवून सोलून त्याचे 4 ते 5 मोठमोठे तुकडे करून घेतले। आता आपण ह्या कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत। तुम्ही कांदा पेस्टच्या ऐवजी बारीक कापलेला कांद्याचा देखील वापर करू शकता। आता ही कांद्याची पेस्ट एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायची। इथे मी 3 पिकलेले टोमॅटो घेतले आहेत। ह्यापैकी एक मोठा, एक मध्यम आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे। 3 कांद्यांसाठी 3 टोमॅटोचा वापर करावा। हे टोमॅटो स्वच्छ धुवून याचे सुद्धा 3 ते 4 मोठमोठे काप करून घ्यायचे। आता हे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची। पेस्ट बनवताना लक्षात ठेवा यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे। आता कढई गरम करायला ठेवायची। कढई चांगली गरम झाली की ह्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेलाचे टाकायचे। तेल चांगले गरम झाले की ह्यामध्ये तयार केलेली कांद्याची पेस्ट टाकायची। ही कांद्याची पेस्ट साधारण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची, जोपर्यंत कांद्याला हलकासा सोनेरी गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत। आता ह्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट टाकून ती व्यवस्थित परतून घ्यायची, जोपर्यंत टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटत नाही तोपर्यंत। टोमॅटोची पेस्ट लवकर शिजावी ह्यासाठी तुम्ही थोडासा मिठाचा वापर करू शकता। साधारण 3 ते 4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता टोमॅटोला चांगलं तेल सुटलं आहे। ह्यानंतर खलबत्ता व्यवस्थित पुसून त्यात मी 4 ते 5 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या। लसणाने भाजीला छान फ्लेवर आणि चव येते। आता हे ठेचलेले लसूण कांदा टोमॅटोच्या पेस्टमध्ये टाकून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। आता वेळ झाली आहे ह्यामध्ये सुखे मसाले टाकायची। सर्वप्रथम सुखे मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळे मसाले शिजेपर्यंत ते व्यवस्थित परतवायचे। आता सगळ्यात शेवटी ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून परत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। मसाला साधारण एकसारखा येईपर्यंत परतून घ्यायचा। गरज वाटल्यास ह्यामध्ये पाणी टाकून 1 ते 2 मिनिटं परत हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा। कुकरची शिटी झाल्यावर हे अख्खे मसूर कुकरमधून बाहेर काढून थंड करायला ठेवायचे। थंड झाल्यावर हे मसूर आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये ओतून व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। साधारण अर्धा ते 1 मिनिटं हे सतत असं हलवून घ्यायचं। मग सगळ्यात शेवटी ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजण्यासाठी आपण 4 ते 5 मिनिटं झाकण लावून ठेवायचं। 4 ते 5 मिनिटांनंतर आपली भाजी अशी तयार होऊन दिसेल। साधारण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजीला घट्टपणा आला की समजायचं की आपली भाजी तयार झाली आहे। हा पहा, भाजीचा रंग आणि हे टेक्स्चर किती छान दिसत आहे आपली ही भाजी। आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला अख्खा मसूर। ही अख्खा मसूरची भाजी तुम्ही भाकरीसोबतच नाही तर भातासोबत देखील खाऊ शकता।
तर अशी ही अख्खा मसूरची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही भाजी कशी झाली आहे हे आम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर करून नक्की कळवा. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.